मित्रांनो, माझं नाव आहे साईश नाईक आणि आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण चाललेलो आहोत राणीच्या बागेत, वीर माता जिजाऊ उद्यान तिकडे चाललं आहे आणि आपले बिल्डिंगमधले लोकही आहेत सगळे. तर जसं काय तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलेलं, माझा एक दोन मित्र होते, तुषार आणि चिन्मय. यावेळी आपल्यासोबत आहे वेद, तो पुढे गेला. चला, तर आम्ही आता पोचला बायकायला आणि आता आम्ही सध्या चाललो ब्रिज खालून. तर मित्रांनो, आता आम्ही आलो आहोत गेटजवळ. समोर रोड क्रॉसिंग करावे लागते आणि आतमध्ये समोरच गेल्या गेल्या इथं आपल्याला वरती नाव दिसतं पूर्ण झूचं. आणि इथे समोर आणि या प्रकारे इथे तिकीट्स आहेत. आपल्या तिकीट जे पण रेट आहेत ते सगळे इथे लिहिले आहेत. मुलांसाठी, मोठ्यांसाठी, जर कुटुंब आलं किंवा फॅमिली तर 100 रुपये. आणि मित्रांनो, समोर आहे इथे म्युझियम आणि त्याच्या समोरच आहे तिकीट घर, ज्याच्यातून आपण तिकीट आणि काढू शकतो. आणि बाजूला तिथे हे फोटो काढण्यासाठी सेल्फीज आणि पूर्ण हे लिहिलं आहे नाव वगैरे. आणि तिथून एंट्री आहे. सध्या आम्ही आता तिकीट काढायला चाललो आहे. जसे की तुम्हाला बाहेर दाखवलं की तिकीटचे किती प्राइजेस आहे त्यानुसार. तर मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहोत आतमध्ये आणि ते आल्या तिकडे आपल्याला हे भेटतं पूर्ण काय काय लिहिले आहे तिथे. आणि एक मूर्ती. वरतून पुढे गेल्यावरती आपल्याला इथे हे बघू शकतात. आणि हे आमच्या बिल्डिंगमधले लोक अर्धे स्वतःच्या धुंदीत आहेत. आणि इथे तुम्ही बघू शकता जागेवर लिहिलं आहे कुठल्या साईडला कुठे काय काय. तर आता आपण चाललो आहे ह्या साईडला. इथे आता आल्याच आपल्याला एक तोफ दिसते. इथून पुढे आल्यावरती आम्ही आलेला अस्वल आणि ते छोट्या मुलांना फोटो काढायला आहे. मित्रांनो, सध्या इथे अस्वल दिसतच नाही, कुठेतरी झोपलाय अस्वल. मित्र इथे रडत आहे, तुम्ही बघू शकतात. आता व्हिडिओमध्ये बघितला असतोय थोडा. तर ह्या प्रकारे आपण आता पोचलो आहे वाघच्या ह्याच्यात, टायगर. हा, इथे पुढे टायगर आहे. चला तर बघूया. आता तुम्ही इथे वाघ पाहून राहिला आपला. आणि वाघ पाहून आपल्याला कळलेलं आहे की आता गरमीमुळे तो झोपला आहे. पुढे आल्यावरती तुम्ही बघू शकता अजून पुढे काय काय. चला बघूया पुढे. तसं जसं का तुम्ही बघू शकतात हरिण, पेंग्विन्स आणि त्यांचं आहे. आल्यावरती तुम्ही बघू शकतात इथे डिअर, अजून वेगळ्या प्रकारचे हे आहेत. डिअर आहेत, पेंग्विन आहेत. ह्या साईडला हिपोपोटामस आहे इथे लिहिल्याप्रमाणे. आणि तिकडे अजून मूर्त्या आहेत. आणि ते स्नॅक्ससाठी पण अजून आहे इथे जेवण कॅफे. तो चला तुम्हाला दाखवतो तिकडे. तर इथे तुम्ही पाहू शकतात कॅफे पण आहे. आणि कॅफे वगैरे अजून इथे मी तर तुम्हाला प्रेफर करेन की इथे पण चांगलं भेटतं तसं, पण बाहेर जाऊन खाल्लं तर अजून बरं होईल. इथे तुम्ही पाहू शकतात हिप्पो पण आहे पाण्यामध्ये. पण तो सध्या गरमीमुळे सगळे प्राणी आता सुस्त आहेत. 2 हिप्पो आहेत पाण्यामध्ये. मित्रांनो, आता हिप्पो पानगेंडा, त्याला आपण मराठीत पानगेंडा बोलतो, त्याला बघून आपण इथे आलेलो आहोत. पुढे इकडे बाजूलाच एक केज होता, त्याच्यातलेच हिप्पो त्या साईडला टाकले. तर इथे पुढे येऊन बघू शकता तुम्ही इथे काय आहे. ते पण एक वेगळ्या प्रकारचा हिप्पो आहे, तुम्ही पाहू शकता. इथे 2 आहेत आणि त्या साईडला 2 आहेत. उन्हामुळे प्राणी सध्या आता हे झालेले आहेत, थकून उन्हामुळे खाली झोपलेले आहेत. तर पुढे तुम्ही पाहू शकता तिकडे आल्यावरती याचा आपला माकडाचा एरिया, जो सगळ्यात छोट्या मुलांचा फेवरेट असतो. तर इथे पुढे आल्यावरती तुम्ही पाहू शकतात वेगळे माकड आहेत. इथे खाली आपल्याला त्यांची माहिती पण लिहिली आहे. आणि हा त्यांचा एक माकड आहे. आणि इथे असे 4 की 3 मागोमागे आहेत केव वेगळे.
तर इथे पुढे आल्यावरती तुम्ही बघू शकतात अजून एक माकड आहे. ह्याचं नाव वेगळंच आहे, म्हणजे वेगळ्या वेगळ्या जातीचे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आहेत माकड. इथे तुम्ही पाहू शकतात एक माकड वरती आहे, तिथे बसला आहे आणि अजून दोन आहेत. तर असं बघून आपण आता पुढे जाऊया आणि सुंदर असं हे केलेलं आहे. इथे माकडांचे पुतळे वगैरे बनवा, ते पण लाकडाचा वापर करून, लाकडाचे जे हे असतात लाकडं छोटे. आणि इथे अजून एक ह्याचा माकड आहे वेगळ्या प्रकारचा अजून, त्याचा तो पण तुम्ही पाहू शकतात. बघा समोर सोबत आलेला आहे आपला वेद भाऊ. तुम्हाला मग अशी स्टार्टिंगला जसे बोललेलो की माझ्यासोबत मागच्या व्हिडिओमध्ये चिन्मय आणि तुषार नावाचे मित्र होते. यावेळी आपल्यासोबत आलेला आहे वेद आणि त्याची मम्मी आणि त्याचा भाऊ छोटा. आणि हा आहे आमच्या बिल्डिंगमधला माझा खास मित्र मयूर आणि हा वेद. तर चला मग आता इथे सगळे आणि आपली बघितले आहेत माकडं, तुम्हाला पण दाखवले आहेत. आणि ही आमची सगळ्यात फेवरेट आंटी, जे पुढे दिसेल ते तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करीन जे आम्ही बघू ते. आणि ही बघा आमची मम्मी. आज मम्मी पूर्ण स्टाईल बिलमध्ये टोपी बिपी घालून. आता तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल मम्मी लक्ष पण नव्हती देत. ह्यावेळी बघा मम्मीचे काय ट्रिप बिप आले, टोप्या बिप्या घालून मस्त सुपर व्हायला आले. तर इथे गर्दी पण खूप वाढत आहे आणि गर्दीमुळे आपल्याला जास्त काय बघायला भेटणार नाही, म्हणून आपण जरा घाई करून पटापट बघायला बघूया. आता आम्ही आलो आहोत पुढे त्या माकडांच्या इथून आणि हिप्पोच्या इथून. तर पुढे आल्यावरती ते आपल्याला दिसतात हरिण म्हणजेच डिअर. ते इथे समोरच आहेत, खूप आहेत आणि ते पण तर तुम्हाला दाखवतो. आणि डिअर म्हणजेच स्वॅम डिअर तिकडे आलेला आहोत. तुम्ही बघू शकता एक आपल्या झूचा हे. आपण इथून आता लायन बिअर आणि सगळं बघून आता पुढे चाललो आहोत. तर चला पुढे जाऊया आता. तर समोरच मला असं वाटतंय पेंग्विनचा एरिया आहे. तर चला पुढे जाऊया. आम्ही आलेलो आहोत पेंग्विनच्या इथे. पण आलेलो आहोत पेंग्विनच्या इथे. तर समोरच आपले पेंग्विन बघू शकता तुम्ही. खूप सगळे आहेत तसे आणि त्यांना बघायला की एवढं बघू शकता तुम्ही इथे पेंग्विन. मला माहिती आहे पेंग्विन्सला थंडाईसाठी बर्फ आणि AC वगैरे लावून ते पाहू शकतो. आज खूप गर्दी आलेली आहे. आता इथे आपल्या कॅफेटेरिया पण आहे एक, तिथं तुम्हाला सगळ्या प्रकारचे वेगळे वेगळे खायला भेटेल. सिटिंग अरेंजमेंट पण आहे आणि इथे बघू शकतात केक्स स्वीट्स वगैरे पण सगळे आहे. तर आपल्या इथे खाऊन घेऊन आता बाहेर चाललो आहे परत आपण झूच्या आतमध्ये पेंग्विन बघून, पेंग्विन आणि कॅफेटेरिया वगैरे. आणि इथे बाहेर पण तुम्हाला बसून खायचं तर खाऊ शकतात चांगल्या व्ह्यूसोबत. आता तुम्ही पाहू शकता आम्ही सगळं बघून थोडं आलेलं आहोत. इथे मधोमध जे आहे छोट्या मुलांचं गार्डन आणि ह्या साईडला आहे बसायला आणि छोटंसं असं गार्डन आणि खूप थंड आहे. आणि फोटोशूटिंगसाठी तर एकदमच बेस्ट आहे, छोट्या मुलांसाठी पण मोठ्या मुलांसाठी पण. माझ्या एवढ्या की खेळू शकतात आरामात, त्यांच्यासाठी आहे ते. आणि इथे तुम्ही पुढे जाऊन बघू शकतात आतमध्ये पक्षी बिक्षी आहेत. तिथे पण आम्ही चाललो आहोत थोड्याच वेळात. तर चला तुम्हाला भेटतो. आपण आलेलो आहोत इथे सगळे बर्ड्स आणि आहेत. इथे आतमध्ये पॅरोट आहे, तिकडे पण बघायला जाऊया. आपल्या बिल्डिंगमधल्या लोकांना आणि मम्मीला येऊ दे पुढे तोपर्यंत तुम्हाला दाखवते इथे आतमध्ये ह्या छोट्या गार्डनमध्ये. काहीला पण एक गार्डन आहे तिथे छोटे मुलं खेळत आहेत. इथून आपण बर्ड्स एरिया म्हणजे बर्ड्स ह्याच्यात पॅराडाईजमध्ये त्याला आपण नाव दिले बर्ड्स पॅराडाईज, त्याच्या आत चाललो आहोत. तर चला मग बघूया आतमध्ये जाऊन काय कुठले बघ. मित्रांनो
पहिल्या ह्याच्यावरतून आल्यानंतर पुढे आपल्याला तो एक प्राणी दिसला, त्याचं नाव इथे लिहिलेले आहेत. तर चला तर मग पुढच्या इथे जाऊया. तर पुढे आहे आपला पोपट. पुढे आहे आपला पोपट, हा बघू शकतात. पोपट खूप सगळे आहेत आणि नेमके इथेच 2 बसलेले आहेत. इथे सुंदर असे पोपट्स आहेत, खूप सगळे आहेत. तसे आतमध्ये बघा उडताना पण दिसत आहेत आणि ते 2 बसले खूप सगळे आतमध्ये. त्यांना असं एक वेगळंच नेचर दिलेलं आहे बनवून. आणि इथे फोटो पण लावलेले आहे आतमध्ये असलेल्या पोपटांचे. आणि आता इथे सोनेरी हा एक पक्षी आहे. चला तर मग बघूया. पोपट आहेत, 2 पोपट आहेत, हे बघू शकतात. इथे आल्यावरती एक राखाडी आफ्रिकन पोपट त्याचं नाव आहे, हा बघा इथे. त्याच्यासाठी पण एक वेगळं एन्व्हायरमेंट बनवलेलं आहे त्यांनी. आणि इथे बघूया पुढे खूप मस्त पक्षी दिसत आहेत. असे मोर, आपला भारतीय मोर. आणि हे पक्षी आहेत, पक्षी खूप मस्त आहेत. आणि इथे खारुताई पक्षीच्या ह्याच्यातून आपण आलेलो आहोत टॉर्टॉइसच्या इथे. चल तिकडे टॉर्टॉइस बघू शकतो. त्या साईडने कासव वरती आणि ते खाली पण बघू शकतात. खूप सगळे कासव आहेत. ह्या आपल्या छोट्या मित्रांनी आपल्या सांगितले. हे बघा. मम्मी आपल्याला तुला कसं वाटतं आता आपण आलो इथे? खूप मजा झाली आहे आपली. आणि मी तर तुम्हाला सांगतो सगळ्यांना ह्या सुट्टीमध्ये तुम्ही पण या, कारण की आता सुट्टीमध्ये लवकरच इथे एक लायन पण येणार आहे आपल्या राणीच्या बागेत. चला तर मग इथे बघूया पुढे काय आहे. आपण तिकडून इथे आलेलो आहोत क्रोकोडाईल पाहायला. इथे पण खूप गर्दी आहे तशी. तर आपण पहिलं अंडर वॉटर बघूया कसं दिसतंय. तर सगळे एल्गी होते म्हणून आम्हाला काय दिसलंच नाही. आम्ही वरतून येऊन बघतोय. एक मगरमच्छ आहे ते पाण्यामध्ये. आपण मगाशी बघितलं क्रोकोडाईलच्या इथे. आणि इथून आपण आता आलं पाणपक्षी एक्वा बर्ड्स. तर आतमध्ये इथून एंट्री आहे. इथे खूप सगळे प्राणी आहेत, पक्षी आहेत. आणि तिथे एक ऑस्ट्रिच आहे. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत पूर्ण राणीचा बाग फिरून आणि आपल्या मित्रपरिवार सोबत आणि बिल्डिंगच्या लोकांसोबत. तर मी तुम्हाला हा व्लॉग इथेच एंड करतो. आणि सगळ्यांनी लाईक करा, शेअर